वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 174 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार केलेला आहे। आज आपण 175 क्रमांकाच्या ओवीच्या समोरचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्म का करावं याचं कारण सांगताना स्वतःचं आणि आत्मज्ञानाला उपलब्ध झालेल्या महापुरुषांचं उदाहरण देत आहेत आणि लोकांच्या हिताकरता, लोकसंस्था जपण्याकरता आत्मज्ञान प्राप्त झालेल्या, सर्व अभिलाषा संपलेल्या, सर्व क्रियेचा भाव संपलेल्या लोकांनी सुद्धा लोकांच्या हितासाठी निष्कर्म्य भाव असूनही कर्म करून दाखवावं, अशा प्रकारचं वर्णन इथं माऊली करताना दिसत आहेत। तेच वर्णन पुढं करताना माऊली म्हणतायत, तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंधू अंगी वाजेल ना। अर्थात सिद्ध पुरुष लोकसंग्रहार्थ कर्म करीत असला तरी तो कर्मबंध त्याला बाधू शकत नाही। एक शंका अशी येऊ शकते की कर्माची कोणती आवश्यकता नसताना, निष्कर्म्य भाव प्राप्त झालेला असताना, इंद्रिय निग्रह झालेला असताना, आत्मस्थिती प्राप्त झालेली असताना, केवळ लोकसंग्रहासाठी, लोकसंस्था जिवंत राहावी यासाठी जर महापुरुषानं कर्म केलं, आत्मज्ञानी पुरुषानं कर्म केलं, तर त्याला कर्माची बाधा होऊ शकते का? कारण तो कर्म लोकांच्या हिताकरता करतोय, पण लोकांच्या हिताकरता जरी तो कर्म करत असला तरी त्या कर्मामध्ये तर विकार आहेत। कर्म विकारयुक्त, दोषयुक्त, पापयुक्त आहेत। कर्म करणाऱ्याची भावना थोडी जरी विचलित झाली तर हे कर्म चांगल्या चांगल्यांना अधपतित करतात। मग असं असताना लोकांच्या हितासाठी एखादा आत्मज्ञानी पुरुष कर्म करायला गेला तर त्याला कर्माची बाधा होईल का, अशी एक सामान्याच्या मनामध्ये शंका येऊ शकते। त्या शंकेचं उत्तर माऊलींनी या ओवीमध्ये दिलंय। माऊली सांगतायत, तया लोकसंग्रहा लागी, लोकसंग्रहासाठी, लोकसंस्थेसाठी, वर्णाश्रम धर्म रक्षणाकरता असा इथं तो शब्द आलेला आहे, परंतु माऊलींनी वापरलेला शब्द आहे लोकसंग्रहा लागी। लोक जो संग्रह आहे, लोकांचा जो समूह आहे, तो समूह या वर्णव्यवस्थेनं बांधला गेलेला आहे असं इथं अर्थ सुचवणाऱ्यांना म्हणायचंय। पण ही वर्णव्यवस्था कोणती? तर आपण त्याचं मागं अनेकदा चिंतन केलेलं आहे। ती वर्णव्यवस्था म्हणजे स्वभाव व्यवस्था। या जगामध्ये 4 प्रकारच्या स्वभावाची माणसं जगतात आणि या 4 प्रकारच्या स्वभावाच्या लोकांशिवाय हे जग चालू शकणार नाही। आणि हे 4ही स्वभाव एकमेकांना पूरक आहेत। केवळ एकाच स्वभावाचा समाज जर अस्तित्वात आला तर हा समाज जगू शकणार नाही, टिकू शकणार नाही। या 4 पैकी एकही वृत्तीचा माणूस नसेल, ब्राह्मण वृत्ती, क्षत्रिय वृत्ती, शूद्र वृत्ती, वैश्य वृत्ती, यातल्या एकाही वृत्तीचा अभाव जर समाजामध्ये झाला तर समाजाचं अस्तित्वच धोक्यात येईल। म्हणून या 4ही वृत्ती गरजेच्या आहेत आणि या 4ही वृत्तीच्या संग्रहासाठी, 4ही वृत्तीच्या रक्षणासाठी, अर्थात या 4ही वृत्तीच्या लोकांच्या संग्रहासाठी, लोकांच्या रक्षणासाठी, अर्थात समाजाच्या रक्षणासाठी, या अर्थानं इथल्या लोकसंग्रहा लागी या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे। वर्णाश्रम धर्म म्हटलं की जाती व्यवस्था किंवा वर्ण व्यवस्था त्याच्या रक्षणाकरता महापुरुषानं कर्म करायचंय असं माऊलींना म्हणायचं नाही। जर माऊलींना तसं म्हणायचं असतं तर माऊलींनी आपल्या आचार आणि विचारामध्ये वर्ण व्यवस्थेचं थेटपणे समर्थन केलं असतं। पण माऊलींनी धर्मक्षेत्रामध्ये, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांचा पूर्णपणे निषेध केलेला आहे।
वेळोवेळी केलेलं आहे, वेगवेगळ्या वेळी केलेलं आहे. पुढेही आपण ते बघणार आहोत. स्वतः ज्ञानोबारायांचा जो जीवन संघर्ष आहे तो स्वतः त्यांचा जीवन संघर्ष प्रचलित प्रस्थापित जी वर्ण व्यवस्था होती तिच्या विरोधात माऊलींचा संघर्ष आहे. म्हणून माऊली जेव्हा वर्णव्यवस्था म्हणतात, माऊली जेव्हा वर्णांचं वर्णन करतात, तेव्हा माऊलींना वंशानं जन्मानं मिळणाऱ्या वर्णव्यवस्थेचं सूचन करायचं नाही. परमात्म्यानं, प्रकृतीनं, ईश्वरानं, नियंत्यानं बनवलेल्या वर्णांचं म्हणजे स्वभावांचं, आणि तो स्वभाव कोणत्याही जातीत कोणत्याही धर्मात असू शकतो. म्हणून माऊलींचं जे म्हणणं आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जे म्हणणं आहे ते वृत्तीच्या निगडीत आहे. वृत्ती या अर्थानं वर्णाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं त्याच अर्थानं आपल्याला माऊलींच्या वर्णव्यवस्थेच्या संदर्भात केलेल्या विवेचनाचा संदर्भ लक्षात घ्यायचा आहे. म्हणून तया लोकसंग्रहा लागी असं जेव्हा माऊली म्हणतायत, तेव्हा या चारही वृत्तीचा समाज जिथं एकत्र येतो त्या समाजाच्या रक्षणासाठी, त्या समाजासमोर आदर्श निर्माण व्हावा यासाठी. कारण ब्रह्मलीन पुरुष, आत्मलीन पुरुष हा ब्राह्मणही असू शकतो, स्वभावानं क्षत्रिय असू शकतो, तो स्वभावानं वैश्यही असू शकतो, आणि तो स्वभावानं शूद्रही असू शकतो. आत्मज्ञानी पुरुष या चारपैकी कोणत्याही वृत्तीचा असू शकतो. आणि म्हणून आत्मज्ञानी पुरुषांनी जेव्हा जगाच्या समोर आदर्श निर्माण केला तेव्हा या त्या चारपैकी एका वृत्तीचा आदर्श त्यांनी डोळ्यासमोर ठेवला. ब्राह्मण वृत्ती डोळ्यासमोर ठेवून मोक्षपदाला प्राप्त झालेले आद्य गुरु शंकराचार्यांसारखे, ज्ञानोबारायांसारखे अनेक लोकांची नावं घेता येतील. क्षत्रिय धर्माला आदर्श मानून या मार्गातून पदवीला पोहोचलेले जनक राजांसारख्यांची उदाहरणं घेता येतील आपल्याला, विश्वामित्रासारख्याची उदाहरणं घेता येतील. ब्राह्मण वंशात जन्माला येऊनही राजा परशुराम यांनी क्षत्रिय धर्म स्वीकारला आणि त्याचा आदर्श जगासमोर निर्माण केला. म्हणून क्षत्रिय या वृत्तीचं आचरण करून, स्वीकार करूनही अनेक जण मोक्षपंथाला पोहोचलेत, आत्मज्ञानी अवस्थेला पोहोचलेत. वैश्य अवस्थेतही अनेक जण त्या अवस्थेला पोहोचलेत. सावतामाळी असतील किंवा आमचे तुकोबाराय असतील, अनेक उदाहरणं याही दृष्टीनं देता येतील. या संतांचा जो स्वभाव होता तो वैश्य वर्णातून आलेला होता, काहींचा क्षुद्र वर्णातून आलेला होता, जे स्वभावानं सेवाधर्मी आहेत. आणि मी तर नेहमी म्हणतो की संतांचा जो स्वभाव आहे तो सेवेचा स्वभाव आहे. संतांचा जो स्वभाव आहे तो शूद्र स्वभावाच्या जवळ जाणार आहे. आणि म्हणून आपण या चारही वर्णामध्ये कोणताही भेद मानायचा नाहीये. जितका ब्राह्मण श्रेष्ठ आहे तितकाच क्षुद्र सुद्धा श्रेष्ठ आहे, तितकाच वैश्य आणि तितकाच क्षत्रिय सुद्धा. त्यांच्यामध्ये भेदाभेद करणं म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये भेदाभेद करण्यासारखं आहे, आकाशामध्ये भेदाभेद करण्यासारखं आहे, सूर्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये भेद करण्यासारखा आहे. या चारही वृत्ती निसर्गाच्या, परमात्म्याच्या दृष्टीनं सारख्या आहेत, पण या चार वृत्ती वेगवेगळ्या आहेत एवढं मात्र नक्की. या चार वृत्तीच्या लोकांचा संग्रह करणं, त्यांचं संरक्षण करणं, त्यांना त्यांच्या मार्गामध्ये गुंतून राहण्यासाठी एक आदर्श रूप निर्माण करणं, याच्यासाठी वर्तता कर्मसंगी असा जो आत्मज्ञानी पुरुष आहे तो लोकसंग्रहासाठी जरी कर्मसंगी वर्तत असला, कर्माच्या संगतीत राहत असला, कर्म स्वीकारत असला, तरी तो कर्मबंधू अंगी वाजैल ना, त्याला कर्मबंधन, कर्मापासून प्राप्त होणारं बंधन, कर्माचे प्राप्त होणारे विकार वाजैल ना, वाजैल ना शब्दाचा अर्थ आहे बाधणार नाहीत, आदळणार नाहीत, स्पर्श करणार नाहीत, त्याच्या जवळही येणार नाहीत. जैसी बहुरूपियाची रावो राणी, स्त्री पुरुष भावो नाही मनी, परी लोक संपादनी तैशीच करीती. माऊलींनी खूप सुंदर दृष्टांत दिलाय. माऊलींच्या स्वभावाप्रमाणे अतिशय सुंदर, समर्पक आणि 13व्या शतकातल्या समाज व्यवस्थेमध्ये प्रामुख्यानं घडून येणारं एक महत्त्वाचं उदाहरण माऊलींनी दिलंय. ते उदाहरण म्हणजे बहुरूपियाचं उदाहरण. त्याला आपण बहुरूपी म्हणतो. आता तो प्रकार खूप कमी झालेला आपल्याला दिसतो. तुम्ही कधी बहुरूपी बघितला असेल? जे ऐकायला बसलेत त्यातल्या अनेकांना बहुरूपी दिसले असतील. मीही अनेकदा बहुरूप्यांना भेटलो.
ते बहुरूपी तसे कोणीच नसतात. ना कोणती नोकरी, ना कोणता व्यवसाय. त्यांचा व्यवसायच बहुरूपी हा असतो. ते कधी पोलिसाच्या पोशाखात तुम्हाला भेटतील, कधी एखाद्या साधूच्या पोशाखात भेटतील, कधी कोणत्याही म्हणजे डॉक्टरच्याही पोशाखात भेटू शकतात, शिक्षकाच्या पेशात भेटू शकतात. कोणत्याही एक पोशाख ते धारण करून असतात आणि ते लोकांमध्ये जातात, लोकांमध्ये बोलतात आणि नंतर हळूहळू चर्चा केल्यावर, संवाद झाल्यावर ते सांगतात की मी बहुरूपी आहे. हे बहुरूप्याचं उदाहरण अनेकदा तुम्ही अलीकडच्या काळात बघितलं असेल. जुन्या काळातले बहुरूपी वेगळे होते. कधी कधी पुरुष स्त्रियांचा सोंग घ्यायचे, स्त्रिया पुरुषांचा सोंग घ्यायचे. प्रामुख्यानं स्त्रिया पुरुषांचा सोंग हा खूप कमी प्रकार, पण पुरुष प्रामुख्यानं स्त्रियांचं सोंग घ्यायचे. जैसी बहुरूपियांची रावो राणी. बहुरूपी ज्याप्रमाणे राजा राणीचं सोंग घेतात, तर ते बहुरूपी जे आहेत ते वेगवेगळी सोंग घेत असतात. राजा राणीचं सोंग बहुरूपी घ्यायचे. त्या काळामध्ये राज्यव्यवस्था होती म्हणून. आता पोलीस असतील, डॉक्टर असतील, प्राध्यापक असतील किंवा शिक्षक असतील, त्यांचा पोशाख ते धारण करतात. पण जुन्या काळामध्ये राजा राणीचा पोशाख बहुरूपी प्रामुख्यानं धारण करायचे. मग त्यांनी धारण केलेला जो बहुरूपीचा राजा राणीचा पोशाख आहे, त्यांनी पोशाख किंवा वस्त्र जरी स्त्री पुरुषांची धारण केलेली असली किंवा राजा राणीचा पोशाख जरी धारण केला असला, तरी त्यांच्या मनामध्ये स्त्री पुरुष हा भाव नसतो. हे माऊलीने उदाहरण दिले. अगदी आजच्या काळाचं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा नट किंवा नटी नाटकात किंवा चित्रपटात किंवा मालिकेत राजा राणीचं पात्र वटवतायत, राजा राणीचं पात्र ते साकारतायत. बघणाऱ्याला वाटतं की हा राजा आहे, ही राणी आहे आणि ते त्याच प्रकारचं वर्तन त्या पडद्यावर करत असतात. कोणत्याही प्रकारची जाणीव होऊ देत नाहीत की मी राजा नाही किंवा मी राणी नाही. ते पात्र जिथपर्यंत ते साकारतायत, स्क्रीन असो किंवा नाटक चालू असो, ते पूर्णपणे त्या पात्रामध्ये गुंतलेले असतात. तेवढ्या वेळापुरतं ते लोकांना भासवतात की मी राजा, आम्ही राजा राणी आहोत. पण एकदा तो चित्रपट संपला, ते नाटक संपलं किंवा ती मालिका संपली आणि नंतर ते तुम्हाला पडद्याच्या मागं भेटले, रंगमंचाच्या खाली भेटले, तर ते तुम्हाला राजा राणी असल्याचं कोणतंही भास होऊ देणार नाहीत. का? तर ते राजा राणीचं जे सोंग करत होते ते कशासाठी करत होते? तर लोकसंपादनी, लोकांच्या मनोरंजनासाठी ते सोंग ते करत होते. ते पात्र ते वटवत होते, तो अभिनय ते करत होते. परी लोकसंपादनी तैशीच करती. अगदी नट किंवा नटी लोकांच्या मनोरंजनासाठी जसं स्त्री पुरुषांचं किंवा वेगवेगळी पात्र वटवतात, त्या पात्राप्रमाणे वागतात. पण प्रत्यक्षात आतमध्ये मात्र त्यांना जाणीव असते की यातला मी कुणीही नाही. अगदी त्या भावनेनं नैष्कर्म्य असलेला, आत्मज्ञानी असलेला पुरुष कर्म करतो. कर्म करताना तो दिसतो. बाहेरच्यांना वाटतं की हा निष्ठेनं कर्म करतोय, पण त्याचं अंतःकरण पूर्णपणे आत्मनिष्ठतेवर एकाग्र झालेलं असतं. त्याला आतून जाणीव असते की मी हा अजिबात नाही, हे मी जगासाठी करतोय. तो जे करतोय ते करण्यामागं त्याची कोणती अपेक्षा नाही, काही मिळावं म्हणून तो ते करत नाही. ते तो करतो केवळ ईश्वराची प्रकृतीची इच्छा म्हणून, आणि म्हणून त्याला कर्माचा विकार बाधत नाही. कारण कर्म विकार तेव्हाच बाधतो जेव्हा कर्म करणाऱ्यामध्ये मी येतो. कर्म करणाऱ्यामध्ये जेव्हा इच्छा, वासना, आकांक्षा येतात तेव्हाच कर्माचे विकार बाधतात. आणि ज्याच्या अंतःकरणात वासनाच नाही, इच्छाच नाही, जो निष्कामतेला पोहोचलाय, जो आत्मनिष्ठ आहे, त्याला कर्माची बाधा होत नाही, असं माऊली सांगतायत. पुढं भगवंत काय म्हणतायत बघूया. प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. अर्थात प्रकृतीच्या गुणांनी केली जाणारी सर्व कर्मे मीच करीत आहे असे अहंकाराच्या योगाने मोहित चित्त झालेला पुरुष मानतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं म्हणणं थोडंसं संवेदनशीलपणे समजून घेऊयात. भगवंताचं असं म्हणणं आहे की कर्म जे आहे ते प्रकृतीच्या गुणांनी केली जातात.
प्रकृती कर्म करते, प्रकृती कर्म प्रभावित करते, पण ती सगळी कर्म मीच करतोय असं मोहित झालेला अहंकारी पुरुष मानतो. हा विषय आपण अनुभवातून समजून घेऊयात. कारण भगवंत म्हणतायत म्हणजे ते विनाकारण नाही. पुरावा आहे त्याच्यासाठी, आपल्या सगळ्यांचा पुरावा आहे. खूप छोटी छोटी उदाहरण देऊन थोडंसं स्पष्ट करू आणि मग माऊलींच्या ओव्यांकडे जाऊ. भगवंताला काय म्हणायचंय ते आधी नीट समजून घेऊ. तुम्ही आहोत, मी आहोत, आपल्या काही आवडीनिवडी आहेत, प्रत्येकाच्या आवडीनिवडी आहेत. आठवून बघा आपल्या आवडीनिवडी काय आहेत. प्रत्येकाला काहीतरी खायला आवडतं. प्रत्येकाचा आपल्या आयुष्यातला सगळ्यात जास्त आवडता पदार्थ आहे. कोणताही पदार्थ असो, सगळ्यांना आपापला आवडीचा पदार्थ आठवला असेल, आठवा. आठवल्यावर पुढचा माझा प्रश्न असा आहे की तोच पदार्थ तुम्हाला का आवडतो? दुसरा पदार्थ का आवडत नाही? किंवा दुसरा पदार्थ तितका का आवडत नाही? आणि तो पदार्थ तुम्हालाच का आवडतो? तुमच्या घरात इतरांना तो पदार्थ आवडत नाही. तुमच्या घराण्यातल्या एखाद्यालाही तो पदार्थ आवडत नाही. मुलाला एखादा पदार्थ आवडतो तर तो बापाला आवडत नाही, आईला आवडत नाही, इतरांना आवडत नाही, पण त्यालाच तो पदार्थ आवडतो. आमच्या खेडेगावामध्ये नागदिवे नावाचा एक प्रकार आहे मराठवाड्यामध्ये. नागदिवे, तर त्याची कारणं मला तितकी माहीत नाहीत, पण वर्षातून एकदा तो दिवस येतो. आमच्या घरामध्ये आमची आई करायची. तर आम्ही 4 भावंड आणि चौघे जण आम्ही 4 स्वभावाचे आधीपासूनच. तर आमच्या चौघांच्या आवडी होत्या. आता मला बाकीच्या तिघांच्या आवडी तेवढ्या आठवत नाहीत, पण एकाला जिलेबी आवडायची, मला खोबर लाडू आवडायचा, एकाला पेढा आवडायचा, असं काहीतरी. मग वर्षातून एक दिवस आमची आई बाजारातून ते 4 गोड पदार्थ आणायचे. ते आधी देवापुढं ठेवायचे आणि ते पदार्थ आम्हाला दुसऱ्या दिवशी पोटभर खायला द्यायचे. म्हणजे खा किती. आम्हाला तो दिवस खूप महत्त्वाचा वाटायचा. आताही घरात नागदिवे केले जातात, पण बालपणामध्ये तो पदार्थ खाण्याची जी आवड होती ती आता राहिली नाही. आवडी बदलल्या, पण आवड होती. एकाच घरातले 4 भावंड, त्याच्यामध्ये वडील आई, त्यांच्याही आवडीचे पदार्थ त्याच्यामध्ये असायचे. का ते पदार्थ आवडीचे असायचे? तर वर्षातून किमान एक दिवस तरी मनात जो पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो तो खाल्ला पाहिजे, एवढा मी त्यातून घेतलेला अर्थ आहे. बाकी त्याची कारण मीमांसा मला करायची नाही. पण सगळ्यांना वेगवेगळे पदार्थ आवडतात. माझा प्रश्न आहे की प्रत्येकाला जो पदार्थ आवडतो तोच आपल्याला का आवडत असेल? त्याचं कारण तुम्ही खोलात गेलात तर आजचं विज्ञान सांगतं तुम्हाला की प्रत्येकाचं जे शरीर आहे त्या शरीराचा काही एक स्वभाव आहे. बायोलॉजिकली म्हणतोय मी, सेंद्रिय दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या काही एक त्याची आवड आहे. शरीराला काही एका सत्वांची, तत्वांची, प्रथिने म्हणा, प्रोटीन्स म्हणा, काय जे असेल ते त्यांची गरज असते आणि त्यांची गरज असल्यामुळंच त्या पदार्थाची आवड निर्माण होते. एखाद्या व्यक्तीला एखादा पदार्थ आवडतो याचा अर्थ त्या पदार्थाची त्याच्या शरीराला गरज आहे. आयुर्वेदामध्येही जे खोलात शिरलेली लोक आहेत ते सुद्धा या गोष्टीचं समर्थन करतील की शरीराचा स्वभाव असतो, शरीर स्वाभाविकपणे आपल्याला जे लागतं ते घ्यायचा प्रयत्न करतं. बाकीच्या गोष्टी सोडा. तहान लागलं की शरीर सांगतं मला पाणी पाहिजे, भूक लागली की शरीर सांगतं मला जेवण पाहिजे. पण जेवण करताना सुद्धा डायबिटीज झालेला जो माणूस आहे त्याला गोड पदार्थ आवडतच नाहीत. त्याला बघितलं की त्याच्याकडे तिडीक निर्माण होते. तुम्हाला ज्या प्रकारचा आजार आहे तो आजार ज्याच्यामुळं होतो ते पदार्थ शरीर स्वभावतः टाकतं. तुम्ही शरीराकडे जर संवेदनशीलपणे बघत नसाल तर मग मात्र शरीर नको म्हणत असतानाही तुम्ही ते पदार्थ खाऊ शकता, खाता, आणि तिथंच तुमचा घात होतो. डॉक्टर सुद्धा सांगतात, पथ्य सांगतात. म्हणजे काय सांगतात? तुम्हाला कळलं नाहीये तुमच्या शरीराला काय हवंय काय नाही, म्हणून डॉक्टरकडे जायची वेळ आली. पण शरीर स्वतः आपलं डॉक्टर आहे. तुम्हाला आजार झाला, तुम्ही कोणत्याच डॉक्टरकडे जरी नाही गेलात तरीही तुमचं शरीर तुमचा आजार बरा करतं. का तर शरीरामध्ये प्रतिजैविक असतात, ते डॉक्टरचं काम करतात.
आपल्या शरीरामध्ये प्राकृतिक दृष्ट्या, नैसर्गिक आणि स्वाभाविक दृष्ट्या सगळं काही चालतं. तुम्ही डॉक्टरकडे नाही गेलात तरी चालेल, तुम्ही कुण्या शाळेत जरी नाही गेलात तरी तुमचं शरीर, तुमची प्रकृती तुम्हाला शिकवते. निसर्गानं, प्रकृतीनं या सगळ्या सोयी करून ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून तुम्हाला जो पदार्थ आवडतो तोच पदार्थ तुम्हाला का आवडतो, तर तिथं तुम्ही कारण नाहीये, प्रकृती कारण आहे. प्रकृती तुमच्याकडून ती आवड निर्माण करून घेते. करणारी प्रकृती आहे, पण तुम्ही मध्ये आडेता आणि तिथं मी म्हणता मला हा पदार्थ आवडतो. तुम्हाला जर तो पदार्थ आवडला असता तर तोच पदार्थ तुम्हाला का आवडतो याचं उत्तर तुम्हाला माहीत राहिलं असतं. त्याचं उत्तर तुम्हाला माहिती नाही. पण तुम्हाला आवडणारा पदार्थ आणि तुमचं सगळं शरीर तपासून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की शरीराला त्या पदार्थाची गरज वाटते, म्हणून तो पदार्थ तुम्हाला आवडतो. म्हणून आवड ही माझी आहे असं आपण म्हणतो, तो आपला गैरसमज आहे. आवड आपल्या शरीरातून प्रकृतीच पूर्ण करून घेत असते. शरीराच्या प्रकृतीची ती गरज आहे. म्हणून आवड आपली नाहीये, नावडही आपली नाहीये. मला हे आवडत नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रकृतीला आवडत नाहीये, ते शरीराच्या प्रकृतीला ते आवडत नाहीये. तुम्हाला विकार आवडतात म्हणजे ते तुम्हाला आवडत नाहीत. प्रकृतीनं तुमच्याकडून ती आवड नावड जोपासलेली आहे. तुम्ही निमित्त आहेत, करणारी सगळी प्रकृती आहे. जर तुम्ही परमात्मा मानत नसाल तर करणारी सगळी प्रकृती आहे. तुम्ही परमात्मा मानत असाल तर करणारा सर्व परमात्मा आहे. करणारं कोण आहे तर प्रकृती आणि परमात्मा दोघंही करणारे आहेत. पण तुम्ही परमात्मा मानत असाल तर परमात्माच सगळं करणार आहे, आणि तुम्ही परमात्मा मानत नसाल तर प्रकृतीच तुमच्याकडून सगळं करून घेते. भगवंत तेच सांगतात, प्रकृतीच्या गुणांनी ही सगळी कर्म घडत असतात. तुम्ही जे काही करता, तुमची स्वाभाविकता, तुम्हाला जे आवडतं, जे करावं वाटतं ते करावं वाटणं हा प्रकृतीचा स्वभाव आहे. प्रकृतीनं तुमच्यावर ते लादलेलं आहे, तुम्ही त्याला माझं म्हणता, इथंच दोष निर्माण होतो. आणि म्हणून ज्याचा तो अहंकार संपला, ज्याचं या शरीरावरचं आकर्षणच संपलं, तो पूर्णपणे त्या प्रकृतीच्या स्वाधीन झालेला असतो. तो स्वतःच मध्ये काहीच आणत नाही आणि म्हणून तो लिंपत नाही. पण जो अहंकारी आहे, मोहित झालेला आहे, त्याला मात्र प्रकृतीच्या सगळ्या गोष्टी माझ्याच आहेत असं वाटायला लागतं. माऊली याचं खूप सुंदर वर्णन करतायत, बघूयात. देखे पुढिलाचे ओझे, जरी आपुला माथा घेईजे, तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. अर्थात अर्जुना पहा की दुसऱ्याचे ओझे जर आपल्या मस्तकावर घेईल तर तो त्या भाराने का दडपला जाणार नाही, सांग बरे. दुसऱ्याचं ओझं आपण आपल्या अंगावर घेतलं. एक उदाहरण आठवलं. आमचं गाव तेलंगणाच्या बाउंड्रीवर आहे, म्हणजे किनाळा म्हणून आमचं गाव आहे. नरसी नायगावच्या जवळ, बिलोली तालुका, नांदेड जिल्हा. तर आमच्यापासून एक 30-40 किलोमीटरवर कर्नाटक बाउंड्री आणि तेवढीच साधारण किलोमीटरवर तेलंगणाची बाउंड्री. तर तेलंगणामध्ये तांदूळ स्वस्त मिळतो. तर मी नेहमी एक उदाहरण सांगायचो की तेलंगणामधून तांदूळ स्वस्त मिळतो म्हणून लोक तांदळाची तस्करी करायची, म्हणजे चोरून आणायची. तर एक माणसानं तांदूळ घेतले तिकडं, ते घेऊन महाराष्ट्रात यायला लागला. आणि महाराष्ट्रात येताना तिथं एक काय म्हणू आपण त्याला, सुरक्षा रक्षक वगैरे, पोलीस चौकी वगैरे तिथं असते. आणि ते चेक करतात की आंध्रातून आलेला महाराष्ट्रात माल कसा आलाय, किती आलाय वगैरे. थोडंफार तुम्ही नेऊ शकता पण मर्यादेच्या बाहेर नाही. तर एका माणसानं तेलंगणातून तांदळाचं पोथं आणलं, तो महाराष्ट्रात घेऊन येत होता. त्याला पोलिसांनी अडवलं. त्याला माहित होतं की हे पोलीस आपल्याला अडवणार, म्हणून पोलीस चौकी आल्याबरोबर तांदळाचं पोतं जिथं त्याने ठेवलं होतं ते तांदळाचं पोतं तिथंच ठेवून तो पाठीमागं जाऊन बसला. त्याला वाटलं चौकशी वगैरे नाही झाली तर आपण घेऊन जाऊ तांदूळ. पण पोलीस आल्याबरोबर तो आधीच मागे जाऊन बसलेला होता. पोलीस आले, पोलीस चौकशी करायला लागले, हे तांदळाचं पोतं कुणाचं आहे, तांदळाचं पोतं कुणाचं आहे. त्या पोत्याजवळ एक माणूस बसला होता. त्याला वाटलं पोतं तर आपलं नाही,
पण पोत्याचा मालक बहुतेक पोतं इथं विसरून गेला असेल आणि त्याला माहित नाही पोलिस काय करतात वगैरे. तो त्यानं सांगितलं की म्हणे थोडा वेळ वाट बघितली, कोणी हो बोलतंय का, कोणीच हो बोललं नाही. मग हा बोलला, साहेब माझंच आहे म्हणे तांदळाचं पोतं, म्हणून तर मी जवळ बसलोय. त्या पोलिसांनी सांगितलं, नक्की तुझाच आहे? म्हणे हो माझंच आहे, पैसे देऊन घेतले. नक्की? म्हणे हो नक्की. ठीक आहे म्हणे, मग उतरा, पोतही आणि तुम्ही दोघंही उतरा. त्याला वाटलं काय स्पेशल गाडी करून महाराष्ट्रात आपल्या घरी सोडणार आहेत का काय. पोलिसांनी थेट त्याला जेलमध्ये टाकलं आणि तांदूळ जप्त करून घेतले. हे उदाहरण मी याकरता द्यायचो, जे आपलं नाही ते आपण आपलं मानलं की आपल्याला त्रास होणार नाही. त्याची घेता शिरी होईल दुरी निजपंथ. तुकोबराय आहे सांगतायत, जे आपलं नाही ते जर आपण घेतलं, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. तुकोबराय सांगतायत, हेची थोर भक्ती आवडते देवा, अभंगाच्या 3ऱ्या चरणात. वाहिल्या उद्वेग वाहनं आपलं काम नाही, पण आपण जर तो उद्वेग वाहिला तर वाट्याला दुःखच येणार. देखे पुढिलाचे ओझे दुसऱ्याचं ओझ, आपला माता घेईजे. दुसऱ्याचं ओझ जर आपण आपल्या डोक्यावर घेतलं तर सांगे कान दाटीजे धनुर्धरा. दुसऱ्याचं ओझ जर आपण आपल्या डोक्यावर घेतलं तर त्याचा त्रास होणारच, त्याची दाटण होणारच, त्यानं तो दडपला जाणारच. म्हणून जे प्रकृतीचं आहे ते प्रकृतीचं मानायला हवं, जे आपलं आहे ते आपण आपलं मानायला हवं. तैसी शुभाशुभे कर्मे जिये निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. अर्थात त्याप्रमाणे प्रकृती धर्माने जी बरी वाईट कर्मे उत्पन्न होतात ती अज्ञ मनुष्य भ्रमाने मी केली असे म्हणतो. आपण बऱ्याचदा म्हणतो मी जन्माला आलो. आपण कसे जन्माला येऊ बरं? जन्माला आणणारी सुद्धा प्रकृतीच आहे. प्रकृतीनं आपल्याला जन्माला घातलंय. जर आपण जन्माला आलो असतो तर आपण आपल्या इच्छेनं, आपल्याला हवं तेव्हा, हवं तसं, हवं त्या पद्धतीनं जन्माला आलो असतो. यातलं काहीही आपल्या हातात प्रकृतीनं ठेवलेलं नाही. सगळं प्रकृती ठरवणार, निसर्ग ठरवणार, माया ठरवणार. कधी, कुणाला, कुठं, कसं जन्माला घालायचं सगळं ते ठरवते. जन्म तिच्या हातात, मरण तिच्या हातात. मरण तरी आपल्या हातात आहे का? शरीर कधी मरणार आहे प्रकृतीला माहित आहे, शरीराला माहित आहे शरीर कधी मरणार आहे. मरण आपल्या हातात नाही, जन्म आपल्या हातात नाही, जीवनही आपल्या हातात नाही. तुम्ही कसं जगताय तसंच का जगताय? तुमच्या आवडीनिवडी, तुमच्या सवयी, तुमच्या हालचाली या सगळ्यांवर प्रकृतीचं पूर्णपणे नियंत्रण आहे. आपलं काहीच नाही आहे याच्यात. आपण अहंकारानं हे सगळं माझं माझं म्हणतो. मी जन्माला आलो म्हणतो, आपण जन्माला आलो नाहीत. मी मेलो असं आपण म्हणतो, किंवा माझा कुणीतरी मेला असं आपण म्हणतो. प्रकृतीच मारत असते. सगळा प्रकृतीचा खेळ आहे. प्रकृतीमध्ये रजतम सत्व हे 3 गुण आहेत. त्या 3 गुणाप्रमाणे प्रकृती वर्तन करत असते, प्रकृतीच वावरत असते. पण अहंकारी पुरुष तैसी शुभाशुभे कर्मे जे निपजती प्रकृती धर्म, निपजतात, उत्पन्न होतात प्रकृतीच्या धर्माप्रमाणे ते निर्माण होतात. शुभ अशुभ कर्म, चांगली वाईट कर्म. पण ते मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणे. पण मूर्ख लोक मतिभ्रमिष्ट झाल्यामुळं डोकं बिघडले, मेंदू सरकलाय म्हणून मी करता म्हणे. मीच ह्या सगळ्यांचा करताय असं तो म्हणायला लागतो. ऐसा अहंकारादी रूढ एकदेशी मूढ तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना. अर्थात असा देहांकारारूढ झालेला, स्वतःस परिच्छिन्न समजणारा मूर्ख, त्याला हे गूढ तत्वज्ञान सांगू नये. जो पूर्णपणे मी वर जगतोय, जो पूर्णपणे माया, ममता, इच्छा, वासना, आकांक्षा यांनी बाधित झालेला आहे, त्याला हा कर्मसिद्धांत, शुद्ध स्वरूपातला कर्मसिद्धांत सांगू नये. ऐसा अहंकारादी रूढ, अहंकारावर जो रूढ आहे, जो मीच सर्व करणार आहे असं मानतो. एकदेशी मूढ, एकदेशी आहे, एक ठरलं की ठरलं.
पक्क ठरलंय त्याचं, मूर्खपणा पक्का ठरलाय. मूढ, मूर्ख आहे पण पक्का मूर्ख. मूर्ख वेगळा आणि पक्का मूर्ख वेगळा. तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर डॉक्टर सुद्धा, एखादा वेडा डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर दोन प्रकारचे वेडे सांगतात. एक असा वेडा जो शहाणा होण्याची शक्यता आहे, आणि दुसरा वेडा जो कधीच शहाणा होणार नाही. जो कधीच शहाणा होणार नाही तो म्हणजे एकदेशी मूढ. आणि जो शहाणा होऊ शकतो, थोडंफार सांगितलं समजावून, त्याच्या अकलेत फरक पडू शकतो, तो थोडासा शहाणा होण्याची शक्यता असलेला मूर्ख आहे. आणि असा जो एकदेशी मूढ आहे, जो मूर्ख आहे पण त्याचा मूर्खपणा जाणंच शक्य नाही, तया हा परमार्थ गूढ प्रकटावाना, त्याला हा परमार्थ सांगू नये, त्याला हा परमार्थ सांगू नये. हे असो असो प्रस्तुत सांगी जाईल तुझं हित, ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. अर्थात आता हे राहू दे अर्जुना, प्रस्तुत तुझ्या हिताची गोष्ट मी तुला सांगतो, चित्त देऊन ऐक. हे असो प्रस्तुत, आतापर्यंत तुला जे सांगितलं ते बाजूला राहू दे, की हे जे ज्ञान आहे ते या लोकांना द्यायचं नाही, हे थोडं आता प्रस्तुत नाही, त्यामुळे हे असो. सांगी जाईल तुझं हित, आता तुझ्या हिताचं जे आहे ते मी तुला सांगणार आहे. ते अर्जुना देऊन चित्त अवधारी गा, अवधारी पा, अवधारी म्हणजे ऐक, चित्त देऊन ऐक, मी तुला पुढं काय सांगतोय, कारण मी आता जे सांगतोय त्यात तुझं हित असणार आहे. काय म्हणतायत भगवंत बघूयात. तत्ववित्तू महाबाहो गुणकर्म विभाग योहो, गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. अर्थात हे महाबाहो, गुण आणि कर्म ह्यांचा विभाग जाणणारा विद्वान, गुण म्हणजे इंद्रिय, ह्यांची गुणांच्या म्हणजे विषयांच्या ठिकाणी प्रवृत्ती असते असे समजून आसक्त होत नाही. गुण आणि कर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे ज्ञानी पुरुषाला कळतं. गुण या शब्दाचा अर्थ इंद्रिय, आणि कर्म या शब्दाचा इथं दिलेला अर्थ आहे विषय यांच्या ठिकाणची प्रवृत्ती. हे ज्याला कळलंय, इंद्रिय आणि विषय, इंद्रिय आणि कर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे ज्याला कळलं त्याची या ठिकाणी प्रवृत्ती होत नाही. माऊली त्यांचं वर्णन काय करतात बघूयात. जे तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही, जेथ कर्म जात पाही निपजत असे. अर्थात कर्म मात्रांची उत्पत्ती ज्या देहाहंकारापासून होते, तो देहाहंकार तत्वज्ञानांच्या ठिकाणी नसतो. जे तत्वज्ञानी यांच्या ठाई, जी तत्वज्ञानी लोक आहेत, आत्मज्ञानी पुरुष आहेत, इंद्रिय निग्रह केलेली जी पुरुष आहेत, ज्यांना तत्वाचं ज्ञान झालेलं आहे, ज्यांना ब्रह्मतत्वाचं ज्ञान झालंय, अहम ब्रह्मास्मी हा ज्यांना अनुभव आलेला आहे, त्यांच्या ठिकाणी तो प्रकृती भाव नाही. प्रकृती भाव म्हणजे देहाचा अभिमान त्यांच्या ठिकाणी नाही. हे करणारा मी आहे हा भाव नाही. प्रकृती भाव शब्दाचा अर्थ काय, जो भाव प्रकृतीचा आहे, जो स्वभाव प्रकृतीचा आहे, तो भाव माझा मानणं म्हणजे प्रकृती भाव. करणारी प्रकृती आहे पण करणारा मी आहे असं मानणं म्हणजे प्रकृतीचा भाव स्वतःवर घेणं, दुसऱ्याचं ओझं स्वतःकडे घेणं. पुढीलांचे ओझे आपुला माता घ्यायचे, प्रकृतीचं ओझं आपल्या अंगावर घेतलं. करणारी प्रकृती आहे पण मी करतोय असं मानणं. पण तत्वज्ञानांच्या ठाई हा प्रकृती भाव नाही, त्यांच्या ठिकाणी हे मी करणार आहे हा भावच त्यांच्या ठिकाणी नाही. जेथ कर्म जात पाही निपजत असे, जिथून कर्मांचा जन्म होतो, कर्म जात जिथून जन्माला येते, कर्माची उत्पत्ती अहंकारापासून होते असं इथं माऊली म्हणतायत. बघा, खूप महत्वाचा शब्द आहे, थोडंसं नीट समजून घेऊयात, थोडं सूक्ष्मपणे समजून घेऊयात. माऊलींचं म्हणणं आहे, तत्वज्ञ महात्मे जे आहेत,
आत्मनिष्ठ पुरुष जे आहेत, इंद्रिय निग्रह केलेले जे पुरुष आहेत, त्यांच्या ठिकाणी प्रकृती भाव नसल्यामुळं, देहाहंकार नसल्यामुळं त्यांच्या ठिकाणी कर्मजातही निपजत नाही. कारण ही कर्मजात कुठं निपजते? देह अहंकार असलेल्या ठिकाणी निपजते. म्हणजे काय? कर्म सरळ होऊन जातं. जर कर्म होऊन गेलं तर त्याची दखल घ्यायची गरज नाही. कर्म करण्याची दखल कधी घ्यायची आहे? त्यात काहीतरी दोष निर्माण झाला तर. बघा, आपण बऱ्याचदा बरीच कामं करतो. एक छोटं उदाहरण सांगतो. शासकीय कामकाज कसं चालतं? रोजच्या प्रमाणे एक नियम घालून दिले त्याप्रमाणे सगळे शासकीय व्यवहार चालतात. पण एखाद्या शासकीय व्यवहारातल्या गोष्टीमध्ये, क्रियेमध्ये, प्रक्रियेमध्ये दोष आढळला तर तेवढ्याच गोष्टीची बारीक चौकशी होते. त्यातले मग बारीक बारीक दोष काढले जातात. नाहीतर कामं तर भरपूर होतात, शेकडो कामं होतात. पण दोष कोणत्या कामाला लागतो? ज्या कामात काहीतरी अनैसर्गिक, अनियमित आढळलं. अनियमितता शासकीय कामकाजातला सगळ्यात मोठा जो दोष आहे तो आहे अनियमितता. अनियमितता शब्दाचा अर्थ आहे नियमांना डावलून काही केलं गेलं असेल तर. नियमांना अनुसरून केलं गेलं तर त्याचं तुम्हाला काही पुण्यही नाही आणि त्याचं पापही नाही. एखाद्या कर्मचाऱ्यानं प्रामाणिकपणे काम केलं म्हणून त्याला पुरस्कार मिळत नाही. कारण प्रामाणिकपणे काम करणं हे त्याचं कर्तव्य आहे. म्हणून प्रामाणिक काम केलं म्हणून बक्षीस नाही, पण अप्रामाणिक काम केलं की शिक्षा आहे. लक्षात घ्या. किंवा दुसरं उदाहरण, आता अनेक वाहनांचा प्रवास होतो, विमानांचा प्रवास होतो. शेकडो विमानं दररोज उडतात आकाशात, जगभर उडतात. पण सगळ्या विमानांची रोज रोज चौकशी केली जात नाही सीबीआय किंवा इतर गोष्टींकडून. चौकशी कोण्या गोष्टीची होती? कुठंतरी चुकलं, काही अपघात झाला, नियम पाळले गेले नाहीत, किंवा विमानाचं अपहरण झालं, अपहरण होण्याची शक्यता होती वगैरे. नियमित ज्या गोष्टी होतात त्यांची दखल घेण्याची आवश्यकता नसते. नियमित जे घडतं त्यात थोडीफार अनियमितता आली की त्याची दखल घेतली जाते, कारण तिथं दोष निर्माण होतात. तसं मनुष्य शरीराला येऊन जो कर्म करतो आणि कर्म सहज निघून जातात, सहज ती कर्म होतात, ते कर्म दोषी मानले जात नाहीत. ते कर्म पापालाही कारण ठरत नाहीत, पुण्यालाही कारण ठरत नाहीत. ते फक्त घडतात. आणि जिथं कर्म फक्त घडतं तिथं पाप पुण्य नाही. पण ते कर्म घडताना जिथं मी आला, समजायचं नियमितता चुकली. देवानं घालून दिलेल्या नियमात तुम्ही खंड पाडला, नियम मोडला तुम्ही, आणि असं केलं की मग मात्र तिथं कर्मजात निपजे. मग त्या कर्माला एक वेगळं रूप येतं. त्या कर्माला कर्म असं रूप येतं. नाहीतर मी नसेल तर त्या कर्माला कर्म असंही म्हणता येत नाही, ती लीला होऊन जाते. म्हणून लीला वेगळी आणि कर्म वेगळं. संत भगवंत लीला करतात, सामान्य माणसं कर्म करतात. कारण सामान्य माणसं मी या भावनेनं कर्म करतात म्हणून ते कर्म आहे. आणि संत मी नाही, भगवंत मी नाही, सगळं करणारा तो आहे या भावनेनं कर्म करतात म्हणून त्यांची कर्म कर्म न ठरता लीला ठरतात. या अर्थानं ही ओवी समजून घ्यायची आहे. तय देहाभिमानू सांडुनी, गुणकर्मे ओलांडुनी, साक्षीभूत होऊनी वर्ततील. अर्थात ते पुरुष देहाभिमान सोडून गुणकर्मातीत होऊन देहामध्ये साक्षीत्व बोधाने वागतात. सगळ्यात महत्वाचा शब्द आहे हा, साक्षीभूत होऊनी. माझा सगळ्यात आवडता शब्द ज्ञानेश्वरी मधला, जो साधकानं जर जीवनात एवढा एक शब्द जरी पाळला, एकच शब्द, परमार्थ फळला. परमार्थ फळला.
दुसरा कोणता शब्द तुम्ही पाळा न पाळा, एवढा एक शब्द जरी पाळला तरी सगळं मिळून जाईल तुम्हाला. सगळं सगळं सगळे पारमार्थिक अनुभव, देव झाल्याचा अनुभव, सगळ्या ब्रह्मांडाचा मी मालक आहे हा अनुभव, सगळा अनुभव या शब्दात दडलाय. साधनेची सुरुवात, साधनेचा शेवट याच एका शब्दाच्या भोवती फिरतो. ते देहाभिमानू सांडून, देहाचा अहंकार, हा देह माझा आहे, मी देह आहे, हा भाव सांडायचा, गुणकर्म ओलांडायचे. गुण म्हणजे शरीर, कर्म म्हणजे घडणारी क्रिया. शरीर आणि क्रिया या दोघांनाही ओलांडायचं, त्रिगुणांना ओलांडायचं. साक्षीभूत होऊन वर्तती देही, साक्षीभूत होऊन शरीरात राहणं. आता आवडता शब्द आहे म्हटल्यावर इथं आपल्याला थोडं थांबावं लागेल, या शब्दाचं थोडं चिंतन करावं लागेल. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल असं काय आहे ह्या शब्दात. साक्षीभूत होऊन जगणं म्हणजे काय? सगळं घडतंय, आपण फक्त बघायचंय. जसा परमात्मा बघतोय, आपण म्हणतो ना देव आहे आणि तो सगळं बघतोय. तो बघतोय की नाही ते सोडून द्या, पण तुम्ही बघा, तुम्ही बघू शकता. सगळं घडतंय शरीरामध्ये. हृदय धडधडतंय, श्वासोच्छवास चालू आहे, शरीर हलतंय, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या क्रिया या शरीराद्वारा घडतायत. आपण फक्त बघायचं, फक्त बघत राहायचं. जसं वेगवेगळ्या गाड्या इकडून तिकडून जात आहेत. लहानपणी आम्ही आमचं घर रस्त्याच्या कडेला होतं, रोडला लागून अजूनही आहे. तर आम्ही सगळी भावंड लहानपणी घरावर बसून खेळ खेळायचो. डाव्या बाजून उजव्या बाजूला जाणाऱ्या गाड्या एकाच्या, उजव्या बाजूनं डाव्या बाजूला जाणाऱ्या गाड्या एकाच्या. कुणाच्या गाड्या किती गेल्या याच्यावरून आम्ही श्रीमंत किती हे ठरवायचो. म्हणजे डाव्या बाजून उजव्या गाडीकडं गाडी गेली की माझी एक गाडी गेली म्हणजे मी श्रीमंत. समोर ज्याच्या 2 गेल्या की तो जास्त श्रीमंत. आणि झोपण्याच्या पूर्वी कोण जिंकलं हे आम्ही ठरवायचो. खेळच होता तो. आयुष्यात तसं जगता यायला हवं. सगळं येतंय जातंय, येतंय जातंय, फक्त बघायचंय. त्या खेळात दोष होता की ते मी त्या गाड्या सगळ्या माझ्या असं आम्ही म्हणायचो, ते म्हणायचं नाही. फक्त बघायचं, साक्षीभूत होऊन बघायचं. आपण जेवण करतोय, स्वतःकडे जेवणाच्या क्रियेकडे बघायचं. स्वतःच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायचं. फक्त मी ब्रह्मतत्वावर, माझ्या आत्मस्थितीवर, मी कोणीतरी वेगळा आहे, मी शरीर नाही आहे, नाही मी शरीर आहे, नाही मी शरीराच्या क्रिया करणार आहे. क्रिया वेगळी आहे, शरीर वेगळं आहे, मी फक्त बघणार आहे. या भावनेनं जो या शरीरात राहतो, खूप मोठा विषय, सगळ्या ठिकाणी हा राबवता येतो. ही साधना जर सुरू केली तर वेगळं काहीही करण्याची गरज नाही. फक्त साक्षीभूत होणं, फक्त बघणं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा, प्रभू राम, कोणतेही अवतारी पुरुष फक्त बघतायत, सगळं कुतूहलानं बघतायत. जे घडतंय ते बघतायत, स्वतः त्याचा भाग होतायत, कशाशी चिकटत नाहीयेत. स्वतः त्याचा भाग झाले असले तरी चिकटत नाहीयेत. दिग्दर्शकानं सांगितल्याप्रमाणे एखादा अभिनेता रोल करतो तसं अगदी करायचं, साक्षीभूत व्हायचं. साक्षीभूत होऊन साधना करायची. तो एक अध्यात्मातला, साधनेतला एक उच्च स्तर आहे, मोठ्या दर्जाची ती साधना आहे. म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नातळती, जैसा का भूतचेष्टा गबस्ती घेपवेना. अर्थात ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशावर सर्व व्यवहार होत असता तो सूर्य जसा त्या व्यवहाराकडून लिप्त होत नाही, त्याप्रमाणे आत्मव्यक्ती पुरुष शरीरात असूनही कर्मबंधाने लिप्त होत नाहीत. साक्षीभूताचं उत्तम उदाहरण माऊलींनीच लगे दिलंय. सूर्य आहे, पृथ्वीपासून कितीतरी प्रकाश वर्ष दूर आहे, तरी तो प्रकाश देतोय. केवळ पृथ्वीला प्रकाश देत नाही, तो सगळ्या आपल्या आकाशगंगेतल्या सगळ्या ग्रहांना तो एकच सूर्य प्रकाश देतोय.
सगळ्यांनाच देतोय, पण कुणालाही प्रकाश देताना तो लिप्त होत नाहीये, फक्त प्रकाश रूपानं तो उपस्थित आहे, सगळीकडे उपस्थित आहे. जंगलातही आहे, नदीवर आहे, डोंगरावर आहे, पाण्यावर आहे, खेड्यात आहे, शहरात आहे, कोणत्याही ठिकाणी जातो आहे सूर्यप्रकाश. पण बाधित कशानेच झालेला नाही, सगळं तो बघतोय, सगळीकडे तो आहे, साक्षी भावानं बघतोय. आणि मग बघतोय म्हणून भूतचेष्टा गवस्ती, गवस्ती म्हणजे सूर्य, भूतचेष्टा म्हणजे लोकव्यवहार, लोकव्यवहारानं सूर्य घेपवेना, बाधित होत नाही, लिप्त होत नाही. सूर्याचा सूर्य जसाच्या तसा आहे, तो फक्त बघतोय, तो साक्षीभूत आहे, तो कशानेही बाधित होत नाहीये. पुढं भगवंत म्हणतायत, प्रकृतेर्गुण सम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्नविदो मंदान कृत्स्नविन्न विचालयेत. अर्थात प्रकृतीच्या गुणांच्या योगाने मोहित झालेले पुरुष गुणांच्या कर्मांच्या ठिकाणी आसक्त होतात. त्या मंद अज्ञजनाला पूर्ण तत्वज्ञ पुरुषाने कधीही विचलित करू नये. तत्वज्ञ पुरुषाला सुद्धा एक महत्वाचा संदेश, एक उपदेश भगवंतांनी इथं केलेला आहे. माऊलींनी त्याचं तंतोतंत वर्णन केले, ते बघूयात. माऊली म्हणतायत, येथ कर्मी तोची लिंपे जो गुणसंभ्रमे घेपे प्रकृतेचे नि आटोपे वर्ततू असे. अर्थात जो प्रकृतीच्या अधीन होऊन वागतो व गुणांच्या सपाट्यात सापडतो तोच कर्माने बद्ध होतो. सूर्य जसा सगळ्या लोकांचा व्यवहाराचा साक्षीदार आहे, पण तो कोणाच्याही व्यवहारानं लिप्त होत नाही. तुम्ही उजेडात पाप केलं म्हणून त्याचं पाप सूर्याला लागत नाही, किंवा तुम्ही पाप केलं म्हणून त्याची साक्ष द्यायला सूर्य येत नाही. तुम्ही उजेडात पाप केलं म्हणून सूर्य तुम्हाला शिक्षा देत नाही, सूर्य बघतो. तुम्ही कोणतं महापुण्याचं काम केलं तरी तुमचं कौतुक करायला सूर्य येणार नाही. सूर्य तिथंही साक्षीभूत आहे, इथंही साक्षीभूत आहे. ना तुमच्या पापानं तो लिप्त होतो, ना तुमच्या पुण्यानं लिप्त होतो. तसा महात्मा फक्त बघतो, त्याच्या डोळ्यासमोर पाप घडत असलं त्याचाही तो साक्षीदार असतो, पुण्य घडत असलं तरी त्याचाही तो साक्षीदार असतो. आतून त्याला वाटलं तर तो ते पाप कर्म अडवायचा प्रयत्न करतो, पण समोरच्याच्या कोणत्याही गोष्टीत तो हस्तक्षेप करत नाही. अगदी भगवान कृष्ण परमात्म्याचं उदाहरण घ्या. महाभारताचं युद्ध भगवंताला अडवता येऊ शकत होतं, भगवंतानं अडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. जेवढ्या मर्यादा त्यांच्या त्या अस्तित्वाला होत्या त्या मर्यादेत ते युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही ते युद्ध थांबलं नाही. कारण भगवंताच्या त्या प्राकृतिक मर्यादेच्या पलीकडे युद्धाची संभावना गेलेली होती. अनेक आत्म्यांची इच्छा होती युद्ध होण्याची, युद्ध व्हावं अशी अनेक आत्म्यांची इच्छा असल्यामुळं भगवंतानं प्रकृतीच्या त्या गोष्टीमध्ये अधिकचा हस्तक्षेप केलेला नाही. पण या कर्मामध्ये कोण लिंपतो, कोण अडकतो? येथ कर्मी तोची लिंपे, तोच या कर्मामध्ये कर्मबंधनात अडकतो जो गुणसंभ्रमे घेपे, जो गुणांच्या सपाट्यात अडकतो. जो इथं गुण शब्दाचा अर्थ पुन्हा इंद्रिय, जो इंद्रियांच्या सपाट्यात अडकतो, जो इंद्रियांना मी मानायला लागतो, इंद्रियांच्या भावभावनांशी, इंद्रियांच्या इच्छा वासना आकांक्षाची स्वतःला जोडून घेतो, तोच या कर्मानं लिंपतो, कर्मानं बाधित होतो. मग त्या भावनेनं त्यानं चांगलं कर्म केलं तर पुण्य मिळेल, वाईट कर्म केलं तर पाप मिळेल, पण दोघाचाही परिणाम त्याला भोगावा लागेल. चांगलं कर्म केलं पुण्य भोगेल, पाप कर्म केलं पाप भोगेल, पण या दोघांच्या जो पलीकडे गेला तो आत्मस्थितीला पोहोचेल. प्रकृतीची नि आटोपे वर्ततू असे. जो प्रकृतीच्या आटोपे, आटोपेचा अर्थ अधीन, प्रकृतीच्या अधीन जाऊन जो वर्ततो तो मात्र याने बाधित होतो. इंद्रिये गुणाधारे रहाटती निज व्यापारे ते परकर्म बलात्कारे आपादिजो. अर्थात गुणांच्या आधारे इंद्रिये आपापल्या व्यवहारात वागत असतात, ते त्यांचेकडून होणारे कर्म जो आपल्या अंगावर मुद्दाम ओढून घेतो. दुसऱ्याचं कर्म आपलं मानतो, प्रकृतीचं.
कर्म आपलं मानतो, शरीराकडून होणाऱ्या गोष्टी माझ्या आहेत असं मानतो. मी या शरीराद्वारा काहीही केलं, या हातातून मी काही कोणती क्रिया केली, ती क्रिया मला फळ कधी देणार आहे? ती क्रिया करताना माझा काहीतरी मिळवण्याचा हेतू आहे, तर त्याचं फळ मला मिळणार आहे. मी निष्काम भावनेनं या हातानं केलेलं कर्म मला कोणतंही फळ देणार नाही, फक्त ते घडणार आहे. मी साक्षीदार होऊन ते करणार आहे. इंद्रिये गुणाधारे रहाटती निज व्यापारे. इंद्रियांच्या आधारावर, इंद्रियांच्या गुणांच्या आधारावर, प्रकृतीच्या गुणाच्या आधारावर रहाटती म्हणजे वागती, वर्तती, आचरती या अर्थानं जो आपापल्या स्वभावाप्रमाणे इंद्रियांच्या गुणाधारानं वागतो, वावरतो, ते परकर्म बलात्कारे आपादिजो. तो जबरदस्तीनं ते कर्म आपल्याकडे ओढून घेतो. ते कर्म त्याचं नाहीये, ते कर्मफळ त्याचं नाहीये, पण तो जबरदस्ती ते कर्मफळ माझं आहे असं म्हणून बसतो. आणि जे तुमचं नाही त्याला तुम्ही माझं मानलं, तर ज्याला तुम्ही माझं मानलंय त्याचे चांगले वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. पुन्हा त्या उदाहरणाकडे जा. जर ते चोरलेलं तांदळाचं पोतं पोलिसांनी पकडलं नसतं, तर ज्यानं ते पोतं माझं मानलेलं आहे त्याला ते पोतं कदाचित मिळालंही असतं, चांगलं फळ मिळालं असतं त्याला त्याचं. पण ते माझं मानल्यामुळं त्याला शिक्षा झाली, त्याचं नसतानाही, कारण माझं मानलं म्हणून. म्हणून जे तुमचं नाही त्याला तुम्ही तुमचं मानाल, तर ते तुमचं नाही म्हणून तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागणार नाही असं नाही. त्याला तुम्ही तुमचं मानलंय तर त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागतील, मग ते चांगले असतील किंवा वाईट असतील. आणि म्हणून इंद्रिये गुणाधारे रहाटती निज व्यापारे. ते परकर्म बलात्कारे आपातिजो. जो दुसऱ्याचं कर्म, प्रकृतीचं कर्म, इंद्रियांचं कर्म स्वतःचं आहे म्हणून जबरदस्ती ओढून घेतो, तो या प्रकृतीच्या गुणसंभ्रमामध्ये अडकतो, तो कर्मामध्ये अडकतो. कर्म त्याला बाधित करतं, कर्माचे विकार त्याला लागतात आणि तो पतित होतो. अशा प्रकारचं वर्णन इथं माऊली करतायत. इथं आपण थांबूयात, राहिलेलं चिंतन उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.